सकाळी वांग करत निघाली मैना कामावर. पुढं बघतो तर काय नाल्यात इतकं पाणी होतं का नाही, मशान दुसरीकडनं न्यायला वाट पण नव्हती. मग काय घाला म्हणलं नाल्यात नजन आता काय. नमस्कार मित्रांनो, मी सावता शिंदे. स्वागत आहे तुमचं आजच्या या आपल्या तिसऱ्या ब्लॉगमध्ये. पुढची टायर दिसतच नव्हती, पण मागंसुद्धा किपिशीपर्यंत पाणी आलं होतं. जाऊ द्या म्हणलं आता तसंच काय असेल ते असेल. मग काय गेलो मी नवीन कामावरून. काय तिथं गेल्यावर निम्मी झाडं झाली ती काढून 2 मिनटं थांबलो होतो. राहिलेली पण झाडं आपल्याला काढायचीच होती, पण म्हणलं एक व्हिडिओ बनवावं आधी. मग काय दुपारनं झाडं काढलेली केली, गोळा करायला चालू. वातावरण इतकं भारी झालं का नाही मित्रांनो, असं वाटतं की पाऊसच येतो काय. आणि खरंच मित्रांनो पाऊस आलता बरं का. मग काय पटापटा आपलं काम उरकून घेतल्यावर मी दुपारी गेलो जेवण करायला घरी. संध्याकाळी माघारी येताना त्याच नाल्यात आल्यावर इतकं भारी व्ह्यू झालता का नाही. मागं पाऊस पडलेला, वातावरण इतकं फ्रेश वाटायचं का नाही. मग काय तिथं नाल्यातच मशान थोड्या वेळ इकडे तिकडे बकेटमध्ये पाणी हे भरलं, खाली वर केलं. खूप भारी वाटलं मित्रांनो मला आज तिथं. मग काय जाताना म्हणलं बकेट भरूनच न्यावं, कुठपर्यंत पाणी जातं बघू आपण म्हणलं. पण काय ते लय वेळ पाणी राहिलं नाही मित्रांनो. थोडं म्हणलं लोडरमध्ये पण भरून बघावं, ते पण कुठपर्यंत जातं आहे बघावं. मग लोडरमध्ये भरलेलं काय पाणी पुढं गेल्यानंतर दिलं ओतून. काय लोडरमधलं पाणी काय लय वेळ राहिलं नाही. चला आता म्हणलं इथं काय थांबण्यात मजा नाही. मग लागलो रोलला लागल्यानंतर अंधार पडलेला होता. मग म्हणलं लावावं लाईट. मित्रांनो ही लाईट LED टाकली आपण मशीनला. इतका भारी उजेड हाणते का नाही, काय बोलायचंच काम नाही. तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा हा आपला छोटासा मिनी ब्लॉग. व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो लाईक, फॉलो आणि शेअर नक्की करा. चलो बाय.